हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. संयुक्तपूर्व गट क आणि गट ब या दोन एक्झामसाठी आपण एक सिरीज सुरू केली होती आणि त्याच्या संदर्भातलं हे लेक्चर आहे. एक्सपेक्टेड क्वेश्चन्स म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारे आयोगाचे जे काही मागचे 2017 पासूनच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की हे एरियाज आहेत ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. एक नाही, दोन नाही, तर तीन तीन वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ते एरियाज कव्हर करणं जास्त गरजेचं आहे आणि त्या एरियाजला प्रिपेअर केल्याशिवाय परीक्षेला बसणं म्हणजे आपण म्हणून की तो एक सुसायडल मूव्ह ठरेल. तर तसं न करता आपल्याला हे कोणकोणते एरियाज आहेत ते आपल्याला एकदा बघायचे. म्हणजे 2017 पासून जर आपण बघितलं तर आपल्याला पंचायत राज असेल किंवा इतर जे टॉपिक्स आहेत जे आपण आता क्रमाक्रमाने बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपल्याला तीन तीन प्रश्न एका टॉपिकवर विचारले, दोन प्रश्न एका टॉपिकवर विचारले, तर आपल्याला कशा प्रकारे प्रिपेअर करता येईल पॉलिटीच्या संदर्भामध्ये, तर त्याचं पूर्ण अनालिसिस आपण या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, सो आपण बघूयात. कोणताही अतिरिक्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करूयात. तर संविधानाचे वैशिष्ट्य सरनामा याच्या संदर्भातला आपण हा टॉपिक आहे आणि याच्यामध्ये कोणत्या वर्षी कोणता प्रश्न विचारलाय, मी फक्त कीवर्ड्स उचललेत म्हणजे ऍज इट इज क्वेश्चन उचललं असं 2017 पासून 24 पर्यंत तर खूप मोठा लेक्चर आणि ते एका लेक्चरमध्ये न बसण्यासारखं आहे. परंतु स्मार्ट स्टडी यालाच आपण म्हणतो की आपल्याला कीवर्ड्स की या टॉपिकवर प्रश्न विचारलाय, कोणत्या वर्षी विचारलाय हे मी पुढे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आपल्याला लक्षात ठेवायचंय लोकशाहीचं स्वरूप आणि वैशिष्ट्य याच्या संदर्भातला हा प्रश्न 2019 मध्ये विचारलाय. संविधान सभेवरचा प्रश्न 2020 आणि 23 ला कार्यविषयक समिती. ठीक आहे, तर फंक्शनल जी कमिटी होती त्याच्याविषयी हा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, हे दोन बघितल्यानंतर आपल्याला लोकशाहीचं स्वरूप माहित पाहिजे, वैशिष्ट्य माहित पाहिजेत. हा कन्सेप्च्युअल पार्ट झाला. म्हणजे तुम्हाला लोकशाही म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे, लोकशाहीची वैशिष्ट्य काय हे माहित असणं गरजेचं आहे. प्रायमरीली फक्त तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन जरी असेल लोकशाहीची तरी सुद्धा चालणार आहे. आता इथे संविधान सभेच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला इथे फॅक्ट्स आहेत. संविधान सभा कधी तयार झाली किंवा कोण कोण त्याचे अध्यक्ष होते, कधी होते, बरोबर. त्याच्यानंतर मसुदा समिती होती, त्याच्यात त्या मसुदा समितीच्या संदर्भात देखील आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे 2022 ला. ओके, सो अशा पद्धतीच्या ज्या काही समित्या आहेत, कार्यविषयक समिती, बरोबर, त्यानंतर वेगवेगळे झेंडा समिती, तर अशा वेगवेगळ्या समित्या होत्या, त्यांच्या उपसमित्या होत्या, प्रत्येकांचे अध्यक्ष होते. तर त्यांचं देखील प्रिपरेशन आपल्याला काय करायचं या अनुषंगाने करायचं आहे. आयोग त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारताना आपल्याला दिसतोय. ओके, त्यानंतर पुढे सरनाम्याच्या संदर्भामध्ये बघितलं तर 2020 मध्ये तुम्हाला प्रश्न आहे. सरनामा प्रिपेअर करताना तुम्ही काय करायचंय, त्याच्याबरोबरचे त्या केस लॉज आहेत, जे बेरोबारी, LIC, बरोबर, तर अशा पद्धतीने. त्यानंतर केशवानंद भारती. ओके, सो त्यानंतर कोणते शब्द 42व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आले, त्यानंतर तो क्रम आपल्या लक्षात असला पाहिजे, बरोबर. सासद लोक आपण जो म्हणतो, बरोबर, सा स ध लो ग म्हणजेच काय, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, हा क्रम लक्षात असला पाहिजे. आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, वेगवेगळ्या एक्झाम ज्या होतात त्याच्यामध्ये देखील हा आपल्याला क्रम विचारलाय. त्यानंतर बाकीची जी सरनामा आहे तो सरनामा ऍज इट इज आपला पाठ असणं गरजेचं आहे, कारण शब्द तुम्हाला तिथे महत्वाचा असतो आणि तो एकच शब्द तिथे कीवर्ड म्हणून वापरलाय, त्याच्याऐवजी दुसरा शब्द वापरला तर आपलं काय गल्लत होऊ शकते. ते होऊ न देता आपण काय करायचंय, अशा गोष्टींना महत्व देऊन प्रिपरेशनला तेवढी गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सो हे झाल्यानंतर आपण पुढे बघितलं की ब्रिटिश संसदेच्या बाबतीमध्ये म्हणजे तुम्हाला विविध स्त्रोत विचारतात की अमेरिकन घटनेवरून आपण कोणती कोणती वैशिष्ट्ये घेतली, त्यानंतर आयर्लंडची असेल, आयरिश, त्यानंतर जर्मन असेल, साऊथ आफ्रिका असेल, बरोबर. तर वेगवेगळ्या देशांच्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या देशाच्या परिस्थितीनुसार त्या काळच्या आवश्यक असलेली कोणकोणती तत्व आहेत, कोणकोणती मूलभूत आपण असं म्हणू शकतो की एक अंग आहेत ती घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्यातून ते निर्माण झालेले स्त्रोत. ओके, जी मूलभूत ढाचा होता तो 1935चा जो कायदा आहे भारत सरकारचा त्याच्यानुसार होता, परंतु काही गोष्टी आपल्याला ऍड ऑन कराव्या लागल्या इतर देशांच्या दृष्टीने, जे चांगलं आहे आणि आपल्या देशाला ऍज इट इज लागू होईल असं. ओके, तर ऍज इट इज हा शब्द ऍक्च्युअली चुकीचा आहे, कारण ऍज इट इज कोणती गोष्ट लागू होत नाही, त्यामध्ये थोडंफार मॉडिफिकेशन होतं आणि आपल्या देशाला लागू होईल त्या पद्धतीने ते वापरता येतं. ओके, सो घटना दुरुस्तीची जोडी विचारली होती 2023 मध्ये आणि घटना दुरुस्ती ऍज आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. का, कारण घटना दुरुस्तीचे क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे एखादा राज्य निर्मितीचा क्रम आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी विचारल्या जातील, किंवा तुम्हाला असं विचारलं जाईल की या घटना दुरुस्ती ज्या झाल्या होत्या त्याच्यात काही इव्हेंट दिले जातील, म्हणजे घटना दुरुस्तीचा उल्लेख नसेल परंतु त्या घटना दुरुस्तीमध्ये काय झालंय त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं जाईल
आणि त्या घटनांचा तुम्हाला क्रम लावण्यासाठी देखील विचारलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही काय करायचं, प्रिपरेशन करायचं आहे. सो घटना दुरुस्ती इम्पॉर्टंट. त्यानंतर मॉन्टफोर्ड इयर आपल्याला विचारलं होतं, कोणत्या वर्षी आलं होतं ते, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, तर ते 2023चा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला कायदे जे येत आहेत म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, त्या मोर्ले मिंटो आहे बरोबर, यावेळेस आपल्याला विचारलेलं राज्यसेवेला. त्याच्यानंतर इतर कायदे ज्यांची नावं वेगवेगळी असू शकतात किंवा गव्हर्नर त्या काळचा आणि भारत सचिव सेक्रेटरी या दोघांच्या नावानुसार ते झालेलं असतं. सो यातला गव्हर्नर कोण आहे आणि याच्यामध्ये आपला सेक्रेटरी कोण आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. ओके. सो 8व्या परिशिष्टामध्ये आपल्याला देखील प्रश्न विचारलेला आहे. 8वं परिशिष्ट कशा संदर्भातला आहे, तर भाषेच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलाय. सो त्यानंतर मुन्शी अय्यंगार सूत्र याच्यावर 2024ला प्रश्न विचारलाय. जर आपण डबल मानाने पाहिलं तर जे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारताना पाहायला मिळतात. सो संविधानाची वैशिष्ट्ये आणि सरनामा हा व्यवस्थित करायचा आहे आणि त्याच्यामधले म्हणजे तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलाच असेल, परंतु जर तुम्ही या गोष्टी स्किप केल्या असतील किंवा घटना दुरुस्ती स्किप करतो किंवा एखादं जी वैशिष्ट्ये आहेत संसदेची किंवा स्त्रोत आहेत वेगवेगळे भारतीय राज्यघटनेचे, तर स्किप कोणती गोष्ट करू नका. त्या गोष्टी ऍटलिस्ट एकदा नजरेखालून काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. सो त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेऊ. पुढचा टॉपिक असा आहे की आपला कलम 1 ते 51 अ याच्यामध्ये आपल्याला प्रश्न वारंवार देखील विचारलेले पाहायला मिळतात. 2017मध्ये आपल्याला इथे 2 प्रश्न पाहायला मिळतात. ओके. डीपीएसपी आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था याच्यावर 2017मध्ये प्रश्न आहे. 18मध्ये 19 वरील बंधन. आता 19 व कलम जे आहे तुमचं जसं तसं पाठ पाहिजे. कोणतं त्यातलं उपकलम हे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार काय केले, काढून टाकण्यात आले ते देखील आपल्याला माहित असलं पाहिजे. आता मी हे तुम्हाला लेक्चर घेण्याच्या उद्देशाने नाही घेत, परंतु कोणते एरियाज महत्वाचे आहेत आणि ते तुम्ही टाळून परीक्षेला जाऊ शकत नाहीत असे एरियाज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ओके. सो मूलभूत कर्तव्य असणार देश. आता मूलभूत कर्तव्य ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाल त्यावेळेस तुम्हाला त्याचं कलम माहीत असलं पाहिजे बरोबर. कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड झालंय बरोबर. त्यानंतर कोणती समिती आहे, स्वर्णसिंग समिती आहे, 42वी घटना दुरुस्ती आहे, कोणत्या देशाच्या घटनेवरून ते आपण इन्स्पायर्ड आहे बरोबर, ते पण आपल्याला माहित असलं पाहिजे. सो त्यानंतर ते मूलभूत कर्तव्य असणारे कोणकोणते देश आहेत असं 19ला आपल्याला प्रश्न विचारलेला होता. ओके. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे आपल्याला बऱ्यापैकी 39 माहीत असलं पाहिजे, त्याची उपकल्म माहीत असली पाहिजेत बरोबर. 41, 42, 43 हे क्रमाने माहीत असले पाहिजेत. 44 आपल्या लक्षात राहतो बरोबर, 45 राहतो लक्षात. त्यानंतर 47, 48 हे आपल्याला लक्षात राहिले पाहिजेत. त्यानंतर 48चा ए कलम आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड झालाय ते माहीत असलं पाहिजे, कोण आहे, त्याच्यात प्रोव्हिजन काय ते माहीत असलं पाहिजे. सो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, तर मार्गदर्शक तत्वांचा क्रम देखील विचारला जाईल. आता तुम्हाला त्याच्यामध्ये कलम देणार नाहीत, तुम्हाला काय देतील तर त्यामध्ये काही प्रोव्हिजन्स देतील 4 आणि त्यांचा क्रम विचारतील. ओके. सो 23ला आपल्याला तसा प्रश्न आलेला होता. पण तुम्हाला असंही विचारलं जाईल की काही कलम दिले जातील एक बाजूला आणि एक बाजूला प्रोव्हिजन्स दिले जातील, तुम्हाला जोड्या लावायला देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या पद्धतीचं देखील प्रिपरेशन आपलं असलं पाहिजे. म्हणजे आपण भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करतो आणि फंडामेंटल राईट्स याचा अभ्यास न करता पुढे जाणं हे देखील आपल्याला परवडणार नाही, कारण इथे प्रश्न आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये फंडामेंटल राईट्सवर तुम्हाला डेफिनेटली प्रश्न पाहायला मिळेल. सो अशा पद्धतीचं प्रिपरेशन तुमचं असलं पाहिजे की सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर झाल्या पाहिजे. फंडामेंटल राईट्स तुम्हाला अगदी आर्टिकल 12 पासून तुम्ही ते करायचंय. ओके. सो 35 पर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 32 कलम असेल. 32व्या कलमातल्या घटनात्मक उपायांचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये त्या रेमेडीज ज्या दिल्यात, रीट्स आपल्याला आहेत बरोबर, तर त्यात 5च्या 5 रीट्स तुमच्या माहीत असल्या पाहिजेत. त्याची अपवाद माहीत असलं पाहिजे, कोणाच्या अगेन्स्ट आपण वापरू शकतो त्याच्याबद्दलचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. ओके. सो त्यानंतर तुम्हाला 25 ते 28 हा भाग तुमचा पक्का असला पाहिजे धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भातला. त्यानंतर 29 आणि 30 आता जर तुम्ही पाहिलं नसेल तर 29 आणि 30 पुन्हा एकदा बघून घ्या, कारण याच्यावर आपल्याला थोडं कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आहे आणि तो 29 आणि 30 मध्ये आपल्याला विचारलं जातं आणि कलम कोणतं ते विचारलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला गल्लत होऊ नये म्हणून ती क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. 23 आणि 24 याच्यामध्ये आपल्याला शोषणाविरुद्धचा अधिकार तो माहित पाहिजे. त्यानंतर 20, 21 आणि 22 ह्या 3 गोष्टी आपल्याला व्यवस्थित लक्षात असल्या पाहिजेत, कारण इथे देखील आपल्याला कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. 14 पासून 18 पर्यंत किंवा 19 पर्यंत बऱ्यापैकी लक्षात राहतात. सो या गोष्टी देखील व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करा. जर केले नसतील तर पुन्हा करा आणि लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी ट्रिक वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत पंचायत राज. पंचायत राज जर एखादा कोणी ठरवलं असेल की पॉलिटिचा माझा सगळा अभ्यास झालाय आणि पंचायत राज मीन्स ऑप्शनल करतो किंवा स्किप करतो,
तर तसं करत असाल तर तुम्हाला आता इथे तुम्हाला तुमच्या समोर मी काही गोष्टी मांडणार आहे, ते तुम्ही बघून घ्या. 2018 मध्ये 2 प्रश्न आहेत, 19 मध्ये 2 प्रश्न आहेत, 20 मध्ये 2 प्रश्न आहेत, 21 मध्ये देखील 2 प्रश्न, त्यानंतर 22 मध्ये आपल्याला 2 प्रश्न पाहायला मिळतात, 3 प्रश्न पाहायला मिळतात. त्यानंतर 23 मध्ये आपल्याला किती आहेत, 2 प्रश्न, आणि 24 मध्ये आपल्याला 3 प्रश्न. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज जर आपण विचार केला तर पंचायत राज आपल्याला 2 मार्क तरी ऍटलिस्ट आपल्याला 2 मार्कांसाठी विचारतात. तुम्ही दुसरा कोणता एखादा टॉपिक सोडत असेल तर सोडा, पण पंचायत राज सोडून जाणं म्हणजे आपल्याला परवडणार नाही. म्हणजे त्या 2 मार्कांसाठी ऍटलिस्ट आपल्याला पंचायत राज करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, तर मग तुमच्या समोर पूर्णपणे आपण असं बघू शकतो की या सगळ्याचं प्लॅनिंग आहे. म्हणजे काय की घटना दुरुस्ती तुम्हाला 1993, 73, 74 आहे. त्या कशा आहेत, किती विषय आहेत याच्यामध्ये पंचायत राजमध्ये, शहरी आणि ग्रामीण भाग जो भाग आहे त्याच्यामधले, हे कोणकोणत्या परिशिष्टामध्ये आपल्याला सुधारणा करण्यात आली ती देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट यातला तो म्हणजे असा की बलवंतराय मेहता समिती, म्हणजे ही समिती विचारली म्हणजे याचा अर्थ आपल्याला बाकीच्या समित्या पण महत्वाच्या आहेत. म्हणजे अशोक मेहता समिती आहे, बरोबर, LM सिंघवी आहे, त्या देशाच्या दृष्टीने, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दृष्टीने देखील ज्या महत्वाच्या समित्या आहेत त्या त्यांच्या ज्या वर्षी त्या एस्टॅब्लिश झाल्या त्या वर्षासहित आपल्या पाठ असणं गरजेची आहे. आता बलवंतराय मेहता समिती का आली, बरोबर, तर आपल्याला तो सगळ्या गोष्टींचं पार्श्वभूमी पाहिजे. 52 मध्ये कोणती स्कीम आली होती, कोणती आली होती, त्यानंतर त्याचं पुनर्वलोकन करण्यासाठी 1957 मध्ये आपल्याला बलवंतराय मेहता पाहायला मिळतात. त्यानंतर 77 मध्ये त्याचं पुनर्वलोकन करण्यासाठी अशोक मेहता पाहायला मिळतात. म्हणजे ही सिक्वेन्स आहे, एक प्रकारे क्रोनॉलॉजी आहे, ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त पाठांतर घोकमपट्टी हे तुम्हाला परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. तुम्हाला काय राहील तर तुम्ही लिंक कसं करता गोष्टी, आणि त्या गोष्टी तुम्हाला लिंक करून काय करू शकता तुम्ही. आता जसं तुम्हाला पंचायत राज आहे, बरोबर, तर पंचायत राजचा टॉपिक तुम्हाला राज्य जो काही आपला रिस्ट्रक्चरिंग किंवा रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट आहे, राज्य पुनर्रचना, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला लिंक करता आला पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो समित्या इम्पॉर्टंट आहेत, समित्या आपल्याला काय करणं गरजेचं आहे. ओके, सो त्यानंतर हा जो 18 मध्ये आहे ते महानगर, दोन्ही आपल्याला 74 घटना दुरुस्ती संदर्भात किंवा एक जो ऍक्ट आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 याच्या संदर्भामध्ये जोड्या विचारल्या होत्या. आता तो ऍक्ट पण पाठ करणं गरजेचं आहे का, तर नाही. तर तसा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला नाही या 18 नंतर, तो असा एखाद्या वर्षी येऊ शकतो. आणि आलाच जर तो पेपरमध्ये तुम्हाला लिंक काही जर तुम्ही ट्रिक वगैरे वापरून जर जाऊ शकता तर करा, अदरवाईज स्किप केला तरी चालेल. ओके, त्याच्यानंतर महत्वाचा भाग पंचायत राजमध्ये लक्ष देण्यासारखा तो कोणता, तर ग्रामसभा, ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास समित्या. ओके, त्याच्यानंतर ग्रामसभा रचना, त्यानंतर सरपंच अधिकार कर्तव्य 23 मध्ये, आणि ग्रामपंचायत स्थापना. हा सोपा प्रश्न विचारला होता 40व्या कलमाच्या संदर्भातला. सो तुम्ही बघू शकता पंचायत राज या टॉपिक मध्ये पण जर विचार केला तर ग्रामसभा, ग्रामपंचायत याला जास्त महत्व देताना आपल्याला दिसतं आयोग. म्हणजे 20 ला आपण बघू शकतो 2 प्रश्न, 21 ला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यानंतर 22 मध्ये देखील प्रश्न आहे, 23 मध्ये प्रश्न आहे, 24 मध्ये प्रश्न आहे. आता 25 मध्ये येईलच का याची शाश्वती आपण देऊ शकत नाही, परंतु ट्रेंड लक्षात जर घेतला आयोगाचा तर आपल्याला 25 मध्ये देखील ग्रामसभा, ग्रामपंचायत, सरपंच याच्यावर अपेक्षित आपल्याला काय आहे, प्रश्न अपेक्षित आहे. कारण का, कारण आता अलीकडेच आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन्स देखील जाहीर झालेत, आणि त्या संदर्भात आपल्याला जर एखादा प्रश्न आला राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भात, निवडणूक आयोग देखील चर्चेमध्ये आहे, सो त्या पद्धतीने देखील तुम्ही काय करू शकता, प्रिपरेशन तुमचं करू शकता. आणि त्याच्या संदर्भातलं काय कराल, ज्या नोटिंग आहेत त्या सेपरेट करून ठेवा, आणि रिव्हिजनसाठी आपल्याला बेटर त्या होतील. ओके, सो पंचायत राजमध्ये बघितलं की ऍटलिस्ट 2 प्रश्न आपल्याला दरवर्षी विचारतात. त्यामध्ये पण आपण बघितलं की कशाला जास्त महत्व आहे, तर पंचायत, ग्रामपंचायत आणि याच्या संदर्भात आपल्याला ग्रामसभा वगैरे या बाबतीमधले ज्या काही वैशिष्ट्ये आहेत, तरतुदी आहेत, ठराव आहेत, त्याच्यामधले काही टेक्निकॅलिटीज आहेत, त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. किती अविश्वास ठराव कसा दाखल केला जातो, सरपंच पदावरून काढण्यासाठी कसा ठराव असेल, त्यानंतर मग निवड होण्यासाठी कसा ठराव असेल, थेट सरपंच या संदर्भात देखील आपल्याला प्रश्न आयोगाने विचारून झालेला आहे. थेट निवडलेला सरपंच याचा अविश्वास ठराव 2019, बरोबर, तर त्यावेळेस ती प्रोव्हिजन होती म्हणून आपल्याला प्रश्न विचारला. ओके, सो अशा पद्धतीने पंचायत राजच्या संदर्भात तुमचं अनालिसिस असलं पाहिजे, आणि हे स्किप करून जाणं म्हणजे 2 मार्क आपले काय करणं, कमी करणं, हे त्याचा सरळ अर्थ आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता जे सांगितले ते वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्ही तेवढे स्मार्ट आहात आणि तेवढे सुज्ञ आहात की या गोष्टी काय एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, सो त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण.
पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे कोणता, न्याय व्यवस्था. आता या न्याय व्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं तर इथे सुप्रीम कोर्टावर क्वचितच प्रश्न विचारला आपल्याला. उच्च न्यायालयावर प्रश्न आहे. उच्च न्यायालय व न्यायाधीशाच्या बाबतीमध्ये 2018 आणि 2023 मध्ये प्रश्न आहे. 24 मध्ये अभिलेख न्यायालयाचं कलम विचारलं होतं आपल्याला उच्च न्यायालयाच्या, तर ते देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 3 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. उच्च न्यायालयाचा प्रथम न्यायाधीश जो आहे त्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला 2018 मध्ये. लोकपाल नियुक्तीच्या बाबतीमध्ये 2020 मध्ये प्रश्न आहे. त्यानंतर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतं ते 21 मध्ये प्रश्न आहे. कायद्याचं राज्य न्यायसंस्था 20 मध्ये प्रश्न आहे. आणि जिल्हा न्यायाधीश निवड ही 2024 मध्ये प्रश्न आहे. आता याच्यामध्ये पण तुम्हाला जर जास्त अनालिसिस केलं तर एवढी गोष्ट तुम्हाला कळते की अशी की जो काही लोकपाल त्याची नियुक्ती काय कोण करतं, बरोबर. नंतर उच्च न्यायालयात न्यायाधीश संख्या कोण ठरवतं, बरोबर. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश त्याची निवड कोण करतं. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे जे काही प्रश्न 5-6 प्रश्न आतापर्यंत न्यायव्यवस्थेवर दरवर्षी एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय, तो जो येतोय त्या प्रश्नामध्ये देखील आपल्याला काय होतंय, निवड कोण करतं या संदर्भातले 3 प्रश्न आलेत, बरोबर. त्यामुळे हा एरिया महत्वाचा, हा करूनच जायचा. याच्या प्लस तुम्ही जे काही कराल ते महत्वाचं. म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल ते तुम्हाला प्रोव्हिजन सहित लक्षात असलं पाहिजे, बरोबर. अभिलेख न्यायालय जो प्रश्न विचारून झाला यावेळेस सुप्रीम कोर्टाचा विचारला जाऊ शकतो तुम्हाला 129 कलम, बरोबर. तर त्याच्या संदर्भातलं प्रोव्हिजन तुम्हाला 129 कलम हे देखील महत्वाचं आहे. सो यावेळेस आतापर्यंत सुप्रीम कोर्ट नाही विचारला तर याचा अर्थ ते विचारलं जाणार नाही असं नाही. सो सुप्रीम कोर्ट लक्षात असलं पाहिजे. नंतर हायकोर्ट लक्षात असलं पाहिजे. सबऑर्डिनेट कोर्ट जे आहेत ते तुमच्या लक्षात असले पाहिजेत. त्यानंतर ग्राम न्यायालय आहे, लोक अदालत आहे, या संदर्भातल्या देखील गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, बघून जायच्या आहेत. म्हणजे इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही अशी की तुम्हाला हे एक्सप्लेन करण्याचं एकमेव कारण ते म्हणजे काय की आयोगाने आतापर्यंत कोणत्या एरियाजला महत्व दिलेलं आहे आणि कोणते एरियाज रिपीटेड आपल्याला प्रश्नपत्रिकेत आलेत आणि तरी सुद्धा आपण मार्क गमावून बसलोय. हे तुम्हाला परीक्षेच्या 20-25 दिवस आधी सांगणं गरजेचं आहे. का? कारण जर आतापर्यंत तुमचा अभ्यास व्यवस्थित झालेला नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी बघा आणि ऍटलिस्ट एवढं तरी करून जा परीक्षेला. आणि कारण जर याच्यामध्ये पुन्हा प्रश्न विचारला आणि जर तुम्ही मला सांगितलं की सर तुम्ही सांगितलेलं त्याच्यामध्ये प्रश्न आलाय आणि मला जमला नाही, तर ते जवळपास तुम्ही असं म्हणाल की ज्या गोष्टी तुम्हाला सांगून पण त्याचा फायदा होत नसेल तर आपण दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही. आपण स्वतःहून आपल्या लिस्टमधून बाहेर करतोय असं त्याचा अर्थ आहे. ओके. सो अनालिसिस म्हणजे PYQ अनालिसिस म्हणजे तुम्हाला 1000 व्हिडिओ त्याच्यामध्ये युट्यूबवर मिळतील, माझंच बघा असं अजिबात माझं म्हणणं नाही. परंतु जे जेन्युइन प्रयत्न करून तुम्हाला सांगण्याचा एक उद्देश आहे तो फक्त फॉलो करण्याचा तुम्ही काय करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. सो नेक्स्ट आपण नेक्स्ट टॉपिक आपला बघूया ज्याच्यामध्ये आयोगाने प्रश्न विचारले तसा तो कोणता, तर विविध आयोग आहेत. याला मी बाय फॉरगेट नाही केलेलं. काही कॉन्स्टिट्युशनल असेल, काही नॉन कॉन्स्टिट्युशनल असतील, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक. तर अशा पद्धतीचे काही आयोग आपल्याला आहेत आणि त्या आयोगांवर देखील प्रश्न विचारलाय. हॉट टॉपिक अगेन मी तुम्हाला मगाशी म्हटलं की भारतीय निवडणूक आयोग आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोग ह्या 2 गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. 22, 23, 24 ला सलग प्रश्न आहे. 2025 ला देखील खूप जास्त चर्चेत आहे वोट चोरी आणि या सगळ्या नवीन इव्हेंट्समुळे. त्यामुळे 2025 मध्ये देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 324 कलमापासून पूर्ण कलम टू कलम तुमच्या काय प्रोव्हिजन्स लक्षात असल्या पाहिजेत आणि कोणत्या भागामध्ये आहे, बरोबर. निवडणूक आयुक्त पहिले कोण होते, सध्याचे कोण आहेत. नंतर 89 मध्ये एक घटना घडली होती ज्याच्यामुळे ते बहुसदस्यीय झालं. त्यानंतर पुन्हा एक सदस्यीय होतं, बहुसदस्यीय झालं, पुन्हा एक सदस्यीय. तर ते ट्रान्झिशन का आहे त्यामध्ये हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. सो कोणती घटना दुरुस्ती आहे ते देखील महत्वाचं आहे. सो निवडणूक आयोग करायचं म्हणजे फक्त त्याची कलम केली आणि संपला असं नाही, त्याच्या आजूबाजूचे इव्हेंट देखील इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर आपल्याला महत्वाचं पंची आयोग, सरकारी आयोग हे 2 देखील इम्पॉर्टंट आहेत. 2020 मध्ये आपल्याला हे दोन्ही प्रश्न विचारलेले होते. राज्य लोकसेवा आयोग याच्यावर MPSC जसं आपलं काम करतं तसं राज्यांचा लोकसेवा आयोग आहे. 22 ला त्यांनी स्वतःवरच प्रश्न विचारलेला आहे. ओके. नीती आयोगची रचना 2019 मध्ये प्रश्न आहे. मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय आयोग, बरोबर. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की घटनात्मक बॉडी आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने त्याला घटनात्मक दर्जा मिळाला हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. राज्य महिला आयोग हे पण इम्पॉर्टंट आहे. यावेळी राज्यसेवेला आपल्याला प्रश्न आलेला पाहायला मिळते. 2018 मध्ये देखील ग्रुप बीच्या कंबाईनला आपल्याला प्रश्न आलेला पाहायला मिळालेला आहे. सो 90चा कायदा आणि 92ला आयोग अशा पद्धतीने आहे. आयोगाने चुकीचं उत्तर दिलंय ते पुढच्या की मध्ये चेंज होईल. सो हे जे आयोग आहेत हे तर करायचेच आहेत. प्लस याच्यामध्ये जे कोणते याच्यापेक्षा व्यतिरिक्त म्हणजे UPSC असेल, आता इथे राज्य लोकसेवा आयोग आहे तर तुम्हाला केंद्रीय विचारलं जाऊ शकतं, बरोबर. त्यानंतर वेगवेगळ्या नीती आयोग आहे,
नीती आयोग आत्ता आल्यामुळे आपल्याला 2015 पासून असल्यामुळे आपल्याला ते देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या आधी आपलं जो प्लॅनिंग कमिशन होता त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात असणं गरजेचं आहे आणि राष्ट्रीय विकास परिषद याच्याबद्दल देखील माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग विचारलं म्हणजे नॅशनल NCSC आणि ST नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स याच्या संदर्भात देखील आपल्याला माहिती पाहिजे. ओके, सो त्यानंतर EWS बद्दलचं प्रोव्हिजन काय आहे, कोणत्या घटनादुरुस्तीने ऍड झालंय हे देखील माहित असलं पाहिजे. ओके, सो कोणती घटनादुरुस्ती तर 103 आणि कधी आली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्या बाबतीमध्ये तुमचं काय असलं पाहिजे, प्रॉपर अनालिसिस असलं पाहिजे. नुसतंच PYQचं अनालिसिस केलं आणि पेपरला गेला तसं नाही. कोणत्या एरियाजवर प्रश्न आलेत जेणेकरून ते एरियाज तर करायचेच प्लस आपल्याला बाकीच्या गोष्टी बघायच्या आहेत. हे स्किप करून जर परीक्षेला तुम्ही जात असणार तर मग अवघड आहे. ओके, कारण महाराष्ट्रामध्ये बाकीचे लोक ते प्रिपेअर करतील आणि तुम्ही ते स्किप करून जाल असं होऊ देऊ नका. आयोग पण करून जा आणि स्पेशली निवडणूक आयोग देखील करून जाण्याचा आपल्याला आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात पुढचा संसद, लोकसभा, राज्यसभा यांच्या संदर्भातले काही प्रश्न आपल्याला इथे तर हा हॉट टॉपिक आहे आणि इथे प्रश्न विचारले जातात. ओके, 23 मध्ये आपल्याला समवर्ती सूची आणि 18 मध्ये देखील याच्यावर समवर्ती सूचीवर प्रश्न विचारलाय. त्यानंतर राज्यसभा प्रतिनिधित्व केंद्रशासित प्रदेशांचं 2017 मध्ये प्रश्न विचारलाय. त्यानंतर राज्यसूची व या विषयामध्ये राज्यसभेचा कायदा करण्याचा अधिकार हा 21 मध्ये विचारलाय. संसदीय व अध्यक्षीय प्रणाली याच्यामधला जो आपल्याला स्टेटमेंट वाईज किंवा टायर 2, 1, 2, 3 मधला आपल्याला प्रश्न 2021 मध्ये विचारलाय. सो 20 मध्ये तुम्ही लोकलेखा समिती बघताय, बरोबर. त्यानंतर महत्वाचं म्हणजे राज्यसभा जागा ही अनुसूची शेड्यूल विचारली होती, 4थी अनुसूची, याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला होता. राज्यपालावर आपल्याला 22 आणि 24 मध्ये प्रश्न आलेला पाहायला मिळतोय. सो संसद 2023 म्हणजे तुम्हाला याचे कलम विचारला होता. याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय करायचंय तर आता हे एवढंच करणं गरजेचं आहे तर नाही, ते काही इन्स्ट्रुमेंट आहेत प्लस काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते इन्स्ट्रुमेंट करणं देखील गरजेचं आहे. वेगवेगळे प्रस्ताव आहेत ते करणं गरजेचं आहे. कधी मांडले जातात, कोण मांडतं याच्याबद्दलची ती टेक्निकॅलिटीज ते महत्वाचं आहे. प्रश्नोत्तराचा तास आहे, बरोबर, 0 आवर आहे, तर ह्या गोष्टी आहेत. भारतीय कोणता आहे, बाहेरून कोणता अडॅप्ट केलाय, भारतीय असेल तर कोणत्या एखाद्या कायद्याने ते घेतलंय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता जर बोलायला लागलो रिव्हिजन तर खूप जास्त फास्ट घेऊ शकतो, परंतु आपल्याला सध्या आपल्या या विषयाला भरकटायचं नाहीये म्हणून मी फक्त आणि फक्त एरियाजवर फोकस करतोय, कोणते एरियाज आहेत. ओके, अभ्यास तर तुमचा व्यवस्थित चाललेला आहे. मला तुमच्यापैकी बरीच जण कमेंट व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला मेसेज करून सांगतायत कशा पद्धतीने काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्याशी मी डायरेक्ट फोनवर पण बोललोय. सो अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत, मॅनेज करत चालायचं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सेम जसं की तुम्ही विधानसभा आणि विधान परिषदेच्या बाबतीमध्ये देखील तसंच असेल, संसदेच्या बाबतीमध्ये होतं तसं. ओके, इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आवर्जून, ती म्हणजे अशी की जर तुम्ही इथे महाधिवक्ता बघितलात, महाधिवक्ता जो कार्यकर्ता आहे याने इथे आपल्याला 4, 21, 22, 23, 24 सलग प्रश्न म्हणजे कधी कलम विचारलंय, कधी त्याच्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स विचारल्यात, कधी टायर 1, 2, 3 मध्ये आपल्याला प्रश्न आलाय. तर अशा प्रकारे महाधिवक्त्यावर आपल्याला वारंवार प्रश्न आलेले पाहायला मिळत आहेत. आता 2025 मध्ये येईल का तर याच्याबद्दल शंका आहे, परंतु तो स्किप करून पुढे जाल तर मग मात्र काहीतरी अवघड होणार आहे. कारण आपण या सगळ्या गोष्टी वारंवार सांगण्याचा प्रयत्न एकच आहे की हा तर अभ्यास कराच प्लस इतर गोष्टींना देखील तुम्ही काय करायचं, महत्व द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्यपालाचे विवेक अधिकार त्याच्या संदर्भात आहे, बरोबर. डिस्क्रिशनरी पॉवर्स कोणतं कलम आहे. त्यानंतर राज्यपाल डायरेक्ट प्रश्न आहे, बरोबर, त्याची निवड किंवा प्रेसिडेंट बरोबर त्याचं रिलेशन कशा प्रकारे आहे, तर 2022 आणि 2024 मध्ये आपल्याला तो प्रश्न पाहायला मिळतोय. ओके, त्यानंतर विधान परिषद सभागृह हे कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे, बरोबर. त्यानंतर ते निर्माण करायचं असेल तर काय प्रोसेस आहे, कोणकोणत्या संसदेच्या सभागृहांचं त्याच्यामध्ये योगदान असतं. सो या सगळ्या गोष्टी पण आपल्याला काय करायच्या आहेत, बघून घ्यायच्या आहेत. विधान परिषद कोणकोणत्या राज्यांमध्ये, आता जम्मू काश्मीरमध्ये होतं परंतु जम्मू काश्मीर आता बरखास्त झाल्यामुळे तिथे नाहीये. सो लक्षात ठेवण्यासाठी हे जे आहेत ते 6 आहेत. 6 कोणकोणते तर याच्यामध्ये लक्षात ठेवा जोडीमध्ये म्हणजे बिहार आहे, त्याच्याबरोबर UP आहे. ओके, त्यानंतर महाराष्ट्र आहे, त्याच्याबरोबर कर्नाटक आहे. ओके, त्याच्यानंतर तेलंगणा आहे आणि त्याच्याबरोबर आंध्र प्रदेश आहे. सो हे 6 आहेत. हे 6 काय आहेत, यांच्यात द्विगृही सभागृह आहेत, म्हणजे विधान परिषद आहे, विधानसभा देखील आहे. सो हे लक्षात ठेवा. जम्मू काश्मीर होतं परंतु आपल्याला आता सध्या जम्मू काश्मीर याच्यामध्ये मोजायचं नाही.
मुख्यमंत्र्याची कर्तव्य काय त्याच्याबद्दलचं कलम डायरेक्ट विचारलं, म्हणजे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा डायरेक्ट जो संबंध आहे त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. त्यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचं जे संबंध आहे ते देखील आपल्याला माहित असलं पाहिजे, की कॅबिनेटची निर्मिती आणि नंतर मग जसं की 74-75 कलम आहे तर ते देखील. तर अशा प्रकारे तुमचं एक होल्ड आला पाहिजे की कोणकोणते एरियाज आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या करणं गरजेचंच आहे आणि त्याच्याशिवाय आपण परीक्षेला जाणं म्हणजे काय होईल, एक आपल्याला मार्क लूज करण्याची स्ट्रॅटेजी ती राहील. सो हे जे पॉईंट्स मी आतापर्यंत तुम्हाला डिस्कस केलेत, हे तुम्हाला आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे पुन्हा एकदा रिकॉल करायचं आहे आणि तो एरियाज सोडून जाऊ नका, हे पुन्हा पुन्हा वारंवार सांगतोय. कारण ते एरियाज जर तुम्ही कव्हर केलेत तर तुम्हाला जर येणारे प्रश्न आहेत, समजा 10 प्रश्न आले तर तुम्हाला वेल अँड गुड, 9 आले तरी पण चांगलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय मॅक्सिमम तुमचा स्कोअर करू शकता. आणि कंबाईनला आता राज्यसेवेचा क्राऊड देखील असल्यामुळे आपल्याला कट ऑफची देखील वाढण्याची शक्यता आहे. यावेळी जागा पण खूप कमी आहेत, काही कॅटेगरीजलाच आहेत. सो त्या पद्धतीचं देखील तुम्हाला तुमचं काय असलं पाहिजे, कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. फक्त बीच नाही तर ग्रुप सी साठी देखील तुम्हाला या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. येणाऱ्या सगळ्या परीक्षांचं अनालिसिस तुमचं अशा प्रकारे असलं पाहिजे. पीवायक्यूज तर करायचेच आहेत, पण पीवायक्यूजच्या सोबतच तुम्हाला काय करायचंय तर एरियाज देखील महत्त्वाचे असणार आहेत. सो आता तुम्हाला एक समराईज करतो या सगळ्या गोष्टींमध्ये 2 मिनिटांमध्ये आणि मग आपण सेशन संपूयात. पीवायक्यूज हे इम्पॉर्टंट आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आता आपण जसं बघितलं तसे हे एरियाज कोणकोणते आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, बरोबर. त्याच्यानंतर तुमचं कन्सेप्च्युअल तुमची क्लिअरिटी, बरोबर. तर ही देखील इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर तुम्हाला कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन देखील विचारले जातात. सो ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही ज्यावेळेस तुमचा एक अभ्यास प्रिपेअर पूर्णपणे कराल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, ॲक्युरेसी तुमची वाढवता. ओके. सो ॲक्युरेसी कधी वाढते, जेव्हा तुमचं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असते. तुम्ही कोणत्या एरियाजवर प्रश्न येतात याचा अनालिसिस केलंय आणि ते आलेले प्रश्न कोणते आहेत, आयोगाने दिलेली उत्तरं कोणती आहेत अंतिम की नुसार, तर ते देखील आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवून आपण काय करू शकतो, ॲक्युरेसी वाढू शकतो. ॲक्युरेसी म्हणजे अशी कोणती गोष्ट नाही की तुम्हाला तपश्चर्या केली आणि लगेच वरून एखादा ऍपल पडला आणि तुम्ही ॲक्युरेसी वाढवली, असं नाही होत. ॲक्युरेसी हा प्रॅक्टिसचा भाग आहे. ओके. आणि प्रॅक्टिस कधी होते तुमची, तर तुमची प्रॅक्टिस तेव्हाच होते जेव्हा तुमचं पीवायक्यूवर कमांड असते, तुम्हाला एरियाज परीक्षेत कोणते आहेत ते माहिती आहेत आणि तुमची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आहे. त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस चांगली झाली आणि याचं पर्यवसन आपल्याला ॲक्युरेसीमध्ये होतं. आणि ॲक्युरेसी जेवढी चांगली तेवढे तुमचे 100 पैकी 80 किंवा 100 पैकी तुमचे 77-78 प्रश्न बरोबर येतात. कारण त्याशिवाय गत्यंतर नाही. जर तुम्ही 1/4चा जर विचार केला तर तुम्हाला 70 मार्क्स ठेवणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तेवढे जर ठेवलेत तरच तुम्ही कुठेतरी स्पर्धेमध्ये राहू शकता. ऍटलिस्ट म्हटलं तरी 68च्या आसपास. ओके. 65 प्लसच म्हणा, परंतु 68 to 70 इथपर्यंत तुमचं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. ओके. सो आतापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे पॉलिटीच्या बाबतीमध्ये आपल्याला वारंवार 2017 पासून 2024 पर्यंत आलेले प्रश्न आपण कशा प्रकारे घेतलेले आहेत आणि कोणकोणते प्रश्न आलेत, कोणते एरियाज आहेत ते कव्हर केलेत. सो या सेशनमधून तुम्हाला जरी मी नाही म्हटलं तरी पण 4-5 मार्क तुमचे वाढणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. कारण तुम्ही नव्याने पुन्हा एकदा पॉलिटिकडे बघणार आणि हे जे मी मांडलेल्या 7-8 मुद्दे आहेत ते तुम्ही एकदा रिकॉल करा, रिवाईज करा आणि पुन्हा एकदा त्याचं वारंवार त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण पुन्हा प्रश्न तुम्हाला पंचायत राजवर 2 प्रश्न येणार, तुम्हाला पुन्हा प्रश्न तुम्हाला फंडामेंटल राईट्सवर येणार, डीपीएसपीवर विचारला जाऊ शकतो. सो असे व्हेरियस म्हणजे ही वाईड रेंज आहे. फक्त एक तुम्हाला आयडिया देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना फायदा होईल आणि काही जणांनी जर आपली स्वतःची स्ट्रॅटेजी ठेवली आणि स्वतःचं अनालिसिस आहे तर त्याला स्टिक राहा. उगाच कोणतरी सांगेल सोम्या गोम्या मार्केटमध्ये तर त्याच्या मागे लागू नका आणि आपापला एक प्रॉपर प्लॅन असू द्या आणि तो फॉलो करा आणि त्यानुसार आपण काय करायचं जायचं आहे. आपला जो प्लॅन फॉलो करतायत ते पोरांना नक्कीच फायदा होतोय. कारण उगाच भरकटत बसण्यापेक्षा तुम्हाला डे टू डे सगळ्या गोष्टी सांगितल्यात. दिवसाचं टाइम टेबल देखील कसं असलं पाहिजे याच्याबद्दलचं डिस्कशन देखील मी केलेलं आहे. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही बाकीच्या गोष्टी बघून घ्या. पुन्हा एकदा आपण अर्थशास्त्राचा एक टॉपिक आहे तो देखील मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. सो जेणेकरून तुम्हाला एक वाईड त्याची आयडिया येऊन जाईल आणि ती तुम्हाला परीक्षेमध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळवण्यासाठी फायदेशीर ठरेल. ओके. सो आपण इथे थांबूया आजचं सेशन आणि पुन्हा भेटू एक नवीन विषयासह आणि नवीन अनालिसिससह. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम.